नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमधल्या टाईप नंबर 2 आणि सबटाईप नंबर 3 मधले काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स बघणार आहे. एक्झाम्पल नंबर 1, द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स इज. सो हे एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला इथे दिलं आहे आणि क्वेश्चन आहे फाइंड व्हॅल्यू ऑफ के, प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन 6 अँड प्रोबॅबिलिटी 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 3. सोल्युशन. ॲक्च्युली जर हे प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशन तुम्हाला आठवत असेल तर आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी हे फाइंड केचा तर क्वेश्चन सोडवलेला आहे, तर एकदा रिव्हिजन होईल त्याची. बाय डेफिनेशन ऑफ पी एम एफ ऑफ एक्स, समेशन ऑफ पी एक्स इज इक्वल टू 1. मग ह्या ज्या सगळ्या प्रोबॅबिलिटीज आहेत यांची समेशन 1 घेतली. हे सिम्प्लिफाय केलं तर 10 के स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअरच्या 1, 2, 3 टर्म्सची सम घेऊन 10 के स्क्वेअर मिळते. केच्या उरलेल्या टर्म्स एकत्र केला तर 9k मिळते, विच इज इक्वल टू 1. आता हे 1 लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर केलं तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन के मिळाले. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन के सिम्प्लिफाय करून हे त्याचे फॅक्टर्स मिळतात. के प्लस 1 इक्वल टू 0 वरून के इज इक्वल टू -1 आणि 10k - 1 इक्वल टू 0 वरून के इज इक्वल टू 1/10 अशा दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. पण ही केची व्हॅल्यू -1 तुम्ही इथं कुठंही पुट केली, फॉर एक्झाम्पल इथं पुट केली समजा, तर प्रोबॅबिलिटी ऑफ 1 किती येईल? -1 येईल. आणि प्रोबॅबिलिटीज कधीही निगेटिव्ह असू शकत नाहीत, त्यामुळे के निगेटिव्ह असू शकत नाही. सो के -1 ही जी व्हॅल्यू आहे ही आपण डिस्कार्ड करणार आणि केची व्हॅल्यू आपण घेणार 1/10. इथं हे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. आता बाकी मग कॅल्क्युलेशन सोपं आहे. प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन 6चा अर्थ काय आहे? तर रँडम व्हेरिएबलच्या ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यापैकी कुठल्या व्हॅल्यूज ही कंडिशन सॅटिस्फाय करतात? तर ग्रेटर दॅन 6 म्हणजे फक्त 7 येणार आहे, लक्षात घ्या. सो प्रोबॅबिलिटी ऑफ 7 कॅल्क्युलेट करायची आहे. आणि 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 3 ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत? तर 0 आणि 3च्या मध्ये दोनच व्हॅल्यूज आहेत, 1 and 2. सो पुढच्या स्लाईडमध्ये बघा, प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन 6 म्हणजे प्रोबॅबिलिटी एक्स इक्वल टू 7. मग त्याची करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी तर लिहिले. मग 7 इंटू के स्क्वेअर आहे, तो के इंटू के लिहिला, प्लस परत ही केची व्हॅल्यू पुट केली. सो सगळे मिळून हे आले 7/100. हे 1/10 आहे. ते डिनॉमिनेटर सेम करायला इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 10 मल्टिप्लाय करून 10/100 मिळालं. सो सगळे मिळून 17/100 झाले. आता थर्ड क्वेश्चनमध्ये 0 आणि 3च्या मधल्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत? 1 आणि 2. सो दिस इज प्रोबॅबिलिटी एक्स इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी एक्स इक्वल टू 2. आता ह्या दोघांची सम किती आहे? तर 3k आहे. मग केची व्हॅल्यू पुट केली 1/10, तर ऑन द होल आपल्याला इथं आन्सर मिळते 3/10. सो अशा रीतीनं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे, द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स इज. पुन्हा एकदा हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिले. क्वेश्चन आहे फाइंड व्हॅल्यू ऑफ के, प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2, प्रोबॅबिलिटी 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 4 अँड CDF ऑफ एक्स. CDF म्हणजे काय? क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. सो केची व्हॅल्यू काढायची प्रोसिजर नेहमीचीच आहे. प्रोबॅबिलिटीची म्हणजेच PMFची जी डेफिनेशन आहे त्याचा वापर करून सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम 1 घेतली. बघा आता हे सगळ्या लेफ्ट हँड साईडला केच्या ज्या टर्म्स आहेत त्यांची सम 49k येते. राईट हँड साईडचा हा 1 आहे, हे 49 राईट हँड साईडला ट्रान्सफर केले तर केची व्हॅल्यू आपल्याला 1/49 मिळेल. आता प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 जर आपण कन्सिडर केलं तर इथं तुम्ही बघू शकता 2 किंवा 2पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज म्हणजे 2, 3, 4, 5, 6 हे एवढं सगळं घ्यावं लागेल. त्याच्याऐवजी जर कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटचा उपयोग केला तर ह्या व्हॅल्यू सोडून राहतात कुठल्या? 0 आणि 1. सो फक्त 0 आणि 1चा यूज करून आपल्याला आन्सर मिळू शकतं. कसं ते बघा. प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर इक्वल टू 2 आहे, ते लिहिलं 1 - प्रोबॅबिलिटी एक्स लेस दॅन 2. इकडं ग्रेटर दॅन आहे, सो डायरेक्शन बदलते, ती लेस दॅन होते. इथं इक्वॅलिटी असल्यामुळे इकडे इक्वॅलिटी येत नाही. पण मग एक्स लेस दॅन 2 ही कंडिशन दोन व्हॅल्यू सॅटिस्फाय करतात, 0 आणि 1. मग ते इथं लिहिलं. आता एक्स इक्वल टू 0ची व्हॅल्यू के आहे, एक्स इक्वल टू 1ची व्हॅल्यू आहे 3k. या दोघांची सम 4 टाइम्स के येते. केची व्हॅल्यू पुट केली 1/49, तर सगळे मिळून 4/49 आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 45/49 असं हे आपल्याला मिळतं. सो दिस इज प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये एक्स जो आहे तो 0 आणि 4च्या मध्ये आहे.
मग 0 आणि 4च्या मध्ये एक्सच्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत तर 1, 2 आणि 3. मग त्यांच्या प्रोबॅबिलिटीची सम इथे येईल. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी एक्स इक्वल टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी एक्स इक्वल टू 3. मग एक्स इक्वल टू 1ची प्रोबॅबिलिटी 3k आहे, 2ची प्रोबॅबिलिटी 5k आहे आणि 3ची प्रोबॅबिलिटी 7k आहे. ह्याची टोटल होते 15k. दॅट इज 15 मल्टिप्लाइड बाय केची व्हॅल्यू 1/49 आहे. सो सगळं मिळून हे झालं 15/49. आता राहिलं काय तर फोर्थ क्वेश्चन दॅट इज CDF. CDF म्हणजे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन, जे कॅपिटल एफनी आपण डिनोट करतो. आणि याची डेफिनेशन काय, कॅपिटल एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स इज प्रोबॅबिलिटी एक्स लेस दॅन इक्वल टू स्मॉल एक्स. म्हणजे इथं जो नंबर एक्स आहे त्याच्या आणि त्याच्या आधीच्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची इथं आपण सम घेतो. मग आपण याचं शॉर्टकट बघितलेलं आहे, त्याचा यूज केला तर अशा प्रकारे हे टेबल आपल्याला डायरेक्टली मिळू शकतं. हे टेबल कसं प्रिपेअर झालं आहे बघा, तर एक्सच्या व्हॅल्यूज पहिला लिहिल्या रॅन्डम व्हेरिएबलच्या आणि प्रोबॅबिलिटी लिहिल्या सगळ्या. तुम्हाला माहिती आहे 1k, 3k, 5k, 7k, 9k, 11k आणि 13k अशा प्रोबॅबिलिटीज होत्या. तर तिथं केची व्हॅल्यू पुट केले आणि अशा प्रकारे हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मिळालं. आता कॅपिटल एफ म्हणजे CDF काढायला काय करायचं तर ही पहिली व्हॅल्यू ॲज इट इज कॅरी करायची. 1/49 ॲज इट इज कॅरी केले 1/49. मग आता हा एफ आणि ही पुढची प्रोबॅबिलिटी ह्या दोघांची सम घ्यायची आणि ती इथं 1च्या रेषेत खाली लिहायची. सो 1/49 प्लस 3/49 इट हॅज बिकम 4/49. लाईकवाईज 4/49 आणि 5 म्हणजे 4 प्लस 5 9/49. मग 9 प्लस 7 16, 16 प्लस 9 25, 25 प्लस 11 36 आणि फायनली 36 प्लस 13 म्हणजे 49/49 इथे येईल. 49/49 म्हणजे 1 असते. आपण ह्यापूर्वी पण डिस्कस केलेलं आहे की इथं 1 मिळणं अतिशय आवश्यक आहे. इथं फायनल व्हॅल्यू जर 1 मिळत नसेल तर त्याचा अर्थ असा आहे की एकतर ह्या प्रोबॅबिलिटीज तरी चुकलेत किंवा मग इथं समेशन कुठेतरी घ्यायला तुमची चुकलेली आहे. सो हा खूप चांगला शॉर्टकट आहे ज्याचा यूज करून क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन आपल्याला इथं अशा प्रकारे मिळालेलं आहे आणि इथं ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन संपलं आहे. पुन्हा एकदा बघा, फर्स्ट व्हॅल्यू ॲज इट इज कॅरी करायची आणि मग हा नंबर एफची व्हॅल्यू आणि पुढची प्रोबॅबिलिटी ह्या दोघांची सम पुढची एफची व्हॅल्यू मिळते. परत या दोघांची सम इथं, 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 असे झिगझॅग पॅटर्नमध्ये आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 3. इथं सुद्धा पुन्हा एकदा एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिले, केची व्हॅल्यू आणि ह्या काही प्रोबॅबिलिटीज आणि CDF आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो नेहमीप्रमाणे PMFची डेफिनेशन वापरली, सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम 1 पाहिजे. सो सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम 1 घेतली, सगळ्या बघा व्हॅल्यूज घेतल्या एकत्र, त्याची सम 1 आहे. आता ही टोटल होते 12k. 12k 1 आहे तर त्याच्यावर k आपल्याला मिळाला 1/12. मग आता ही प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 काढायचं आहे, म्हणजे 4 किंवा 4पेक्षा जास्ती. इथे टेबलमध्ये बघू शकता 4 किंवा 4पेक्षा जास्ती म्हणजे 4, 5 आणि 6. ही प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 5. 1 आणि 5च्या मध्ये कुठले नंबर आहेत, 1 आणि 5च्या मध्ये आहेत 2, 3 अँड 4. बघा आता हे कॅल्क्युलेशन कसं होतं. एक्स ग्रेटर इक्वल टू 4 म्हणजे 4, 5 आणि 6 यांच्या प्रोबॅबिलिटीची सम. मग टेबलवरून ह्या व्हॅल्यूज पुट केल्या 5k, k अँड 3k, टोटल इज 9k. केची व्हॅल्यू पुट केली 1/12 तर हे 9/12 होईल. थोडं सिम्प्लिफाय केलं तर 3/4 मिळाले. पुढची जी प्रोबॅबिलिटी आहे त्याच्यात 1 आणि 5च्या मध्ये नंबर कुठले आहेत, 2, 3 आणि 4. व त्यांच्या प्रोबॅबिलिटीची सम टेबलमधून ह्या व्हॅल्यूज पुट केल्या तर टोटल 7k मिळतं आहे. केची व्हॅल्यू 1/12 पुट केली तर आन्सर मिळालं 7/12. आता राहिलं CDF. तर मागच्या एक्झाम्पलप्रमाणेच पहिल्यांदा CDF डिफाईन केला आणि मग हे टेबल आपण प्रिपेअर केलं आहे. प्रॉब्लेममध्ये जो प्रॉब्लेममध्ये जे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिले त्याच्यामध्ये केच्या व्हॅल्यूज पुट करून पहिला तर हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मिळवलं आणि मग ह्या कॅपिटल एफच्या व्हॅल्यूज मगाप्रमाणेच ही व्हॅल्यू पहिली कॅरी केली. मग 1/12 आणि हे 0 यांची सम इथं. मग 1/12, 2/12 यांची सम 3/12. 3 प्लस 5 8/12, 8 प्लस 1 9/12. फायनली 9 प्लस 3 12/12 म्हणजेच हे 1 इथं आपल्याला फायनली मिळाले. पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4. डिटरमाइन k इफ PMF ऑफ x इज प्रोबॅबिलिटी x इक्वल टू k इंटू 2 raised to x upon x factorial where x goes from 0, 1, 2 up to 3.
प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 0 अदरवाईज, म्हणजे एक्सची व्हॅल्यू हे नंबर सोडून दुसरे काही असेल तर प्रोबॅबिलिटी 0 घ्यायची आहे. तर इथं फक्त के कॅल्क्युलेट करायचं आहे. पी एम एफच्या डेफिनेशननुसार पुन्हा एकदा सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम किती घेतली, 1 घेतली. तर इथं बघा प्रोबॅबिलिटी ऑफ 0 काढायचं आहे. तर इथं के आणि मग हे 2⁻0/0 फॅक्टोरियल येणार. प्रोबॅबिलिटी ऑफ 1च्या वेळेला हा के ॲज इट इज कॅरी होईल, पण इथे एक्सच्या जागी 1 पुट करून 2⁻1/1 फॅक्टोरियल. प्रोबॅबिलिटी ऑफ 2च्या वेळेला के कॅरी केला 2⁻2/2 फॅक्टोरियल आणि 3च्या वेळेला के कॅरी केला 2⁻3/3 फॅक्टोरियल. राईट हँड साईडला 1 आहेच आपला. मग आता व्हॅल्यूज बघा, हा के सगळ्यांच्यामधला कॉमन काढला आहे. 2⁻0 1 असते आणि 0 फॅक्टोरियलसुद्धा 1च असते, म्हणजे 1 आले. त्याच्यानंतर हा के कॉमन काढला आहे, उरलेत ह्या टर्म्स. सो 2⁻1 इज 2, 1/1 फॅक्टोरियल इज 1, सो हे 2/1 मिळाले. प्लस इथं 2⁻2 म्हणजे 4 आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 म्हणजे 2 मिळाले. आणि 2³ इज 8, 3 फॅक्टोरियल म्हणजे 6, हे 8/6 मिळाले. आता हे पुढे सॉल्व्ह करायला सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम करून घेतला, 6 करून घेतला. त्यासाठी इथं 6नं मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, इथं 6नं मल्टिप्लाय केलं, इथं 3नं मल्टिप्लाय केलं. इथं काय करायची गरज नाही. आणि मग डिनॉमिनेटर सेम केल्यानंतर ॲडिशन ऑफ न्यूमरेटर्स केलं तर आपल्याला इथं हे 38/6 मिळते. मग 38/6 राईट हँड साईडला ट्रान्सफर केल्यावर 38/6 सिम्प्लिफाय केल्यावर 19/3 झालेत आणि राईट हँड साईडला ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला मिळते 3/90. अशा रीतीनं केची फायनल व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाली. सो सोपा 2 मार्काचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. डिटरमाइन के अँड प्रोबॅबिलिटी x greater than 1 if Pm of x is probability x equal to k/6 where x goes from 0, 1 to up to 3 and that is equal to 0 otherwise. इथं तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा की ह्या डेफिनेशनमध्ये राईट हँड साईडला एक्स नाही आहे. याचा अर्थ ही डेफिनेशन जी आहे ही एक्सवर अवलंबून नाही. याचा अर्थ प्रत्येक रँडम व्हेरिएबलची प्रोबॅबिलिटी तर सेम आहे. सो पुन्हा एकदा पी एम एफची डेफिनेशन वापरून सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम 1 घेतली, म्हणजे k/6. प्रत्येक वेळेला k/6 येणार आहे, लक्षात घ्या. 0, 1, 2, 3. कारण इथं राईट हँड साईडला एक्स नसल्यामुळं प्रत्येक वेळेला प्रोबॅबिलिटी कॉन्स्टंट राहणार आहे. सो किती टाईम्स आहे, 1, 2, 3, 4 टाईम्स आहे. त्यामुळे 4k/6 आले. आणि मग के किती आला, तर हे 4/6 राईट हँड साईडला घेतल्यावर 6/4 म्हणजे 3/2 अशी ही केची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता सेकंड क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी x greater than 1 कॅल्क्युलेट करायची आहे. आता x greater than 1 म्हणजे इथं बघू शकता एक्सच्या ह्या व्हॅल्यूज आहे त्याच्यामधल्या greater than 1 कुठल्या आहेत, तर 2 and 3. सो प्रोबॅबिलिटी x equal to 2 प्लस प्रोबॅबिलिटी x equal to 3 असं लिहिलं. मग या दोन्हीची प्रोबॅबिलिटी किती आहे, तर k/6 आहे दोन्हीची प्रोबॅबिलिटी. सो k/6 प्लस k/6 म्हणजे 2k/6 मिळते. आणि मग इथे केची व्हॅल्यू पुट केली, हे 2/6 कॅरी केलेत, केची व्हॅल्यू 3/2 पुट केले. आता हा 2 कॅन्सल आणि 3नं 6ला डिवाइड केल्यानंतर 2 येते. सो ऑन द होल प्रोबॅबिलिटी ऑफ x greater than 1 मिळाले 1/2. सो अशा रीतीनं केची व्हॅल्यू मिळाली 3/2 आणि प्रोबॅबिलिटी x greater than 1 मिळाले 1/2. हा क्वेश्चन जर एक्झाममध्ये आला तर हा 3 मार्क्ससाठी येईल, लक्षात घ्या. ओके, तर अशा रीतीनं हे जे एक्स्ट्राचे प्रॉब्लेम्स आहेत ते आपले संपलेत. थँक्यू.